आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। दुर्गाडी मंदिर प्रवेश हे आंदोलन सुटावे ही पोलीस प्रशासन आणि सरकार यांची मानसिकता नसून भाजपाचे हिंदुत्व हे बेगडी असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवे यांनी केली। बकरी ईद निमित्त कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गा मंदिरात हिंदूंना प्रवेशबंदी केली जाते। याच्या निषेधार्थ गेल्या 40 वर्षांपासून शिवसेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन केले जात आहे। आज देखील शिवसेना गटाने टिळक चौकातून घंटानाद करत दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने कूच केली। यावेळी या आंदोलनकर्त्यांना लाल चौकी येथे अडवण्यात आले। या ठिकाणी ठाकरे गटाच्या वतीने आरती करण्यात आली, तसेच सरकारच्या या मंदिर प्रवेश बंदीचा निषेध व्यक्त करण्यात आला। नमाज पठणाच्या वेळी जेव्हा मंदिर बंद केलं गेलं तेव्हा धर्मवीर आनंद दिघे यांनी हे आंदोलन सुरू केले असून याला 35 ते 40 वर्षे झाली। अनेक सरकारे आली आणि गेली, मात्र हिंदूंना न्याय मिळाला नाही। ज्यावेळी ईद आणि नवरात्र उत्सव एकत्र आले त्यावेळी नवरात्र उत्सव समितीचा अध्यक्ष असताना पण मंदिर सुरू ठेवलं गेलं आणि नमाज देखील झाला। सतत 3 वर्ष असं करण्यात आलं, तेव्हा जर असं होऊ शकतं तर त्याची पुनरावृत्ती का होऊ शकत नाही, असा सवाल साळवी यांनी करत पोलीस प्रशासन आणि सरकार यांना हे आंदोलन सुटावे असं वाटत नसल्याचे सांगितले। याबाबत मुख्यमंत्र्यांना देखील पत्र दिले असून मात्र त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही। आज जे सत्तेत आहेत त्यांचेच कार्यकर्ते आंदोलन करत आहेत, त्यांचे आमदार विधानसभेत हा प्रश्न मांडण्याऐवजी आंदोलन करतात। विशेष म्हणजे शिंदे गटाच्या मिरवणुकीत फटाके वाजवण्यात आले। हा आनंदोत्सव नसून निषेध आंदोलन आहे। या आंदोलनात फटाके फोडणे हे लज्जास्पद असल्याची टीका साळवी यांनी केली। आनंद दिघे यांच्यानंतर या आंदोलनाचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी केले, मात्र ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना देखील हा प्रश्न सोडवू शकले नाही। तर भाजपा हिंदुत्वाचे कार्ड खेळत असून त्यांचे हिंदुत्व बेगडी आहे। जर एखादे मंदिर बंद होत असेल तर मुख्यमंत्र्यांनी खुर्चीवर बसायलाच नाही पाहिजे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवे यांनी सांगितले। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हे आंदोलन सुरू केलं, जेव्हा मंदिर बंद नमाजाच्या वेळेस मंदिर बंद केलं गेलं तेव्हा हे आंदोलन सुरू झालं। आज त्याला जवळजवळ 35-40 वर्ष होतात ते, परंतु हिंदूंना न्याय मिळाला नाही। अनेक सरकार आली आणि गेली पण न्याय मिळाला नाही। परंतु ज्यावेळेस ईद आणि हे रमजान ईद आणि नवरात्र उत्सव एकत्र आले त्यावेळेला मीच अध्यक्ष होतो। सीपींनी आदेश दिल्याप्रमाणे डीसीपींनी अनुपकुमार सिंह डीसीपी होते आणि त्यांनी मीटिंग घेऊन ही दोन्ही मंदिर पण सुरू ठेवलं आणि नमाज पण झाला। दोन्ही गोष्टी झाल्या, सतत 3 वर्ष झाल्या। मग ते जर होऊ शकतं तर त्याचंच पुनरावृत्ती दरवर्षी करायला काय हरकत होती, परंतु ते केलं नाही। कारण पोलीस प्रशासन सरकार यांची मानसिकता नाहीये हे आंदोलन मिटावं। जर घटनेचं 25 कलम असं सांगतं एका समाजाला तुम्ही न्याय देताय तर दुसऱ्या समाजावर अन्याय होता कामा नये, तर दुसऱ्या समाजावर अनेक 30 वर्ष अन्यायच होतो आहे। यासाठी आम्ही सर्वांना पत्र दिली, त्या पत्राचं उत्तर पण यांनी दिलेलं नाहीये, पण ती आमची पूर्वतयारी होती। पुढच्या वर्षी 1 महिना आधी आम्ही पिटिशन दाखल करतोय हायकोर्टात आणि त्याचा निकाल 100% आमच्या बाजूला लागेल। कारण घटनेचं जे 25 कलम आहे त्याची पायमल्ली होते, प्रशासनाकडनं पोलीस प्रशासनाकडनं होते आणि सरकारकडनं पण होते। यात सरकारने लक्ष घालायला पाहिजे होतं। मी मुख्यमंत्र्यांना पण पत्र दिलं, त्याचा रिप्लाय पण दिला नाही। जर ते हिंदुत्ववादी बोलतात तर त्यांनी रिप्लाय द्यायला पाहिजे होता। आणि जे सत्तेत आहेत त्यांचेच कार्यकर्ते आज आंदोलन करतात, ते आमदार आंदोलन करतात। आमदारांनी व्यासपीठावर आपला त्यांना हे आहे विधान भवन आहे तिथं तो शब्द उचलून धरायला पाहिजे होता, ते करत नाही आणि ते आंदोलनात। आणि विशेष म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे की जी मिरवणूक त्यांची आली त्याच्यात त्यांनी फटाकडे वाजवले। हा आनंद उत्सव साजरा करणारा हे नाहीये, हा निषेध करणारा आहे, काळे झेंडे दाखवणारा हे आहे इव्हेंट आहे। हा एक निषेध मोर्चा आहे आणि तिथे फटाकडे वाजवणं ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। कारण त्यांना हृदयातनं वाटतच नाहीये आपल्यावर काय अन्याय होतोय, आपला काय अपमान होतोय, आपली अस्मिता दुखवली जाते, हे त्यांची भावना नाहीये, म्हणून त्यांनी फटाकडे फोडले। आज त्यांना जर निर्णय करायचा होता तर त्यांनी आपल्या नेत्यांना सांगून ह्याच्यावर सोक्षमोक्ष निर्णय लावायला पाहिजे होता, परंतु तो लावला गेला नाही। 40 वर्षानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी भाजपाला जाग आधीपासून आलेली आहे, परंतु हा इव्हेंट म्हणूनच करतात। दिघे साहेबांचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत होते। एकनाथ शिंदे आमदार झाले, पालकमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, नंतर मुख्यमंत्री झाले आणि आता परत उपमुख्यमंत्री झाले। त्यांना जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असता तर कधीच त्यांनी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन ह्याला वाचा फोडली असती।
भाजप देखील या आंदोलनात आज भाजपला तर लाज वाटायला पाहिजे. हिंदुत्वाचं कार्ड खेळतात, वेगळी हिंदुत्व आहे यांचं. जर एक मंदिर बंद होतं तर मुख्यमंत्र्यांनी खुर्चीवर बसायलाच नाही पाहिजे. मंदिर बंद कसं राहतं?